नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहेत आणि गुरुवार देखील आहेत. तर अतिशय असे 3 शुभ योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत. यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. तर पहा, या दिवशी आलेला जो गुरुवार आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील 5वा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर पहा, बऱ्याच ताईंना असा प्रश्नसुद्धा आहे की या दिवशी अमावस्या आहे तर मग उद्यापन संध्याकाळी अमावस्या संपल्यानंतर केलं तर चालेल का? तर असं काही नाही. बघा, आपण जो दिवाळीचा सण असतो हा सण किती मोठा असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठा सण मानला जातो. या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्याच्या काळामध्ये आपण लक्ष्मीपूजन करत असतो. म्हणून तुम्ही या दिवशी जे उद्यापन आहे तर हे संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात. असं नाही की अमावस्या संपल्यानंतर आपण हे उद्यापन केलं तर चांगलं राहील. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, कारण ही अमावस्या जी आहे तर ती संपूर्ण दिवसाला लागू होते. कारण जर एखाद्या तिथीने सूर्य जर पाहिला तर मग त्यानंतरनं ती तिथी आहे तर ती संपूर्ण दिवसाला लागू होत असते. जरी अमावस्या संपणार आहे तर परंतु ती अमावस्या संपूर्ण गुरुवारच्या दिवसाला लागू होते रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणून आपल्या दिवसभरामध्ये कधीही उद्यापन करायचं आहे. तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अमावस्या असल्यामुळे काही उपायसुद्धा करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. शिवलिंगावरती आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराचा स्वर्ग होईल. त्याचबरोबर बघा, घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, भरपूर दिवसापासून एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा कुठलाही आजार बरा होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय आपल्याला करायचा आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 उपाय सांगणार आहे. दोन्हीही उपाय अतिशय महत्त्वाचे आहे आणि खूप प्रभावी आहे. तर पहा, हे दोन्हीही उपाय आपल्याला सायंकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळी आपल्याला हे उपाय करायचे आहे. 5:30 वाजेनंतरनं तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वच्छ तांब्याचा कलश जो आहे तो पिण्याचं पाणी त्यामध्ये भरायचं आहे. त्यानंतरनं जे बेलाचं फळ असतं बघा, तर ते बेलाचं फळ तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्याला मध्ये तुम्हाला कट करायचं आहे, फोडायचं आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आता तर पहा, आपला हा उपाय प्रदोषकाळी करायचा आहे. तर हा तांब्याचा कलश आपल्याला त्याच्या अगोदर 1 तास भरून ठेवायचा आहे. अगोदर म्हणजे 4 वाजता तुम्ही यामध्ये पाणी घेतलं आणि त्याचवेळी तुम्हाला एक बेलाचं फळ आणायचं आहे. ते बेलाचं फळ जे आहे ते फोडायचं आणि फोडल्यानंतरनं तसंच त्या कलशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे. म्हणजे हा उपाय करण्याच्या 1 तास अगोदर आपल्याला या कलशामध्ये हे बेलफळ टाकायचं आहे फोडून. यानंतरनं काय करायचं, आपण जेव्हा हा उपाय करायला जाणार आहे त्यावेळी त्यातलं बेल जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते पाणी तसंच ठेवायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर दूध टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. याचबरोबर तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. हा कणिक मळत असताना यामध्ये मिठाचा वापर बिलकुल करायचा नाही. गव्हाचं कणिक मळायचं. मळल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून कापसाची वात लावायची आहे. वात लावल्यानंतरनं काय करायचं, त्यामध्ये तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल त्या दिव्यात घालायचं आहे. जर तिळाचं तेल नसेल तर काय करायचं, जे आहे ते तेल घालायचं. त्यामध्ये वरून थोडेसे तीळ जे असतात ते टाकायचे. हा एक दिवा आणि हा एक कलश घेऊन तुम्हाला जायचं आहे शिवमंदिरामध्ये. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आपण घेऊन गेलेलो आहोत तर तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सोबत जाताना अजून एक एक्स्ट्रा भांडं तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि यानंतर बघा, आपण जेव्हा शिवलिंगावरती पाणी अर्पण करतो तर ते पाणी अर्पण केल्यानंतरनं जो निमुळता भाग असतो, अशोक सुंदरीवाली जी जागा असते तर त्या साईडने जो निमुळता भाग असतो तर तिथून ते पाणी खाली पडत असतं. अशावेळी तुम्हाला काय करायचं, जे रिकामं भांडं तुम्ही घेऊन गेलेले आहेत ना, ते रिकामं भांडं जिथून ते पाणी खाली पडणार आहे त्या साईडला हे भांडं लावून द्यायचं. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पाणी आपण कलशामध्ये घेऊन गेलेलं आहोत तर हे पाणी तुम्हाला तुमचं तोंड उत्तर दिशेकडे यायला हवं, अशा पद्धतीने शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे.
अर्पण केल्यानंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी त्या भांड्यामध्ये काही साचल. थोडंसं आणायचं, जास्त आणायचं नाही. अगदी 1 कपभर आणलं तुम्ही तरीही चालेल. तर ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. हे का आणायचं आहे तुम्हाला पुढे मी सांगते. हा सगळा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे शिवमंदिरामध्ये बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये काही दारिद्र्य आणि गरिबी असेल तर ती तुम्हाला दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, आता आपण जो दिवा लावलेला आहे तर हा दिवा तिथे ठेवलेला आहे. तर भगवान शंकरांना प्रार्थना करून सांगायचं आहे की हा दिवा जो आहे, तर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, भरपूर दवाखाना केला, दवाखाना करूनही त्या व्यक्तीला फरक पडत नसेल, मग सांधेदुखी असेल, डोकंदुखी असेल किंवा इतर काही हृदयाचे आजार असतील आणि दवाखाना केला तरी पण व्यक्तीला फरक पडत नाही आहे, किंवा तुमच्या घरातले इतर लहान मुलंसुद्धा असू शकतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, तशी प्रार्थना करायची आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं की त्या व्यक्तीला बरं वाटू दे, यासाठी हा दिवा मी इथे लावलेला आहे, अशी प्रार्थना करायची. आणि यानंतर ते शिवलिंगावर जे पाणी अर्पण केलं होतं ते आपण साईडला एका भांड्यात काढून ठेवलेलं होतं, तर ते पाणी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या आजारी व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. हा उपाय केल्यामुळे घरात कितीही आजारी व्यक्ती असेल तर ती नक्कीच लवकर बरी होते. हा उपाय जो आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला गेलेला उपाय आहे आणि आज तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याचबरोबर हा उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. घरातली गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावी उपाय आहेत. बघा, आपण जेव्हा मंदिरामध्ये काही उपाय करतो ना, तिथे भरपूर जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. यामुळे आपलं मन जे आहे ते स्थिर राहतं आणि उपाय करताना जे उपाय करतो तर ते यशस्वी होत असतात. त्याचबरोबर ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी केला तरीही चालेल. घरी जर शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. परंतु तो कणकेचा दिवा आपण लावणार आहे, तो कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन तो एका झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि असा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.